येती घरा या मालिकेचा आजचा म्हणजेच भाग दुसरा आपण ऐकत आहोत. आजपासून आपल्या चॅनलवर सुना येती घरा ही नवी कोरी मालिका पाहायला तुम्हाला मिळणार आहे. तर मालिकेमध्ये आपण पाहतोय पद्मा त्याचबरोबर आबा आता हे सगळेजण माई इथे मंदिरामध्ये निघालेले असतात. ज्या मंदिरामध्ये पद्माने आणि शिवनाथने एकत्र लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. उमा पद्मा ह्या सख्या बहिणी मैत्रिणी त्याचबरोबर एकमेकींची सावली. दुसरीकडे हे सगळेजण आलेले असतात. भास्कर म्हणजेच ह्यांचा भाऊ, शिवनाथ म्हणजेच यांना म्हणजे आबा आणि माईंना जेजुरी गडावर सापडलेला एक छोटा मुलगा अनाथ आणि त्याचा सांभाळ ह्यांनी केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे होत असतात. जेव्हा इथे आता शिवनाथ आणि त्याचबरोबर उमा हे दोघेही जण लग्न करत असतात त्यावेळेला पद्मा, आबा, माई, भास्कर त्याचबरोबर त्यांच्या घरी काम करणारे गडी हे सगळेजण येतात. आबा जोरातच शिवनाथ असं म्हणून ओरडत असतात आणि थांबायला सांगत असतात. तेव्हा शिवनाथ मात्र तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून झालेलं असतं आणि तो थांबलेला असतो. जेव्हा पद्मा हे सगळं काही पाहते तेव्हा तिला धक्का बसतो की उमाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. कारण पद्मा आणि उमा ह्या दोघींनी सुद्धा एकत्र अशी खूप सारी स्वप्न पाहिलेली होती. त्या दोघींना सुद्धा एकाच घरामध्ये सुना बनून जायचं होतं, एकाच घरामध्ये आयुष्य काढायचं होतं, अशी काहीशी वचनं दोघींनी सुद्धा एकमेकींना दिलेली होती. पण आता मात्र उमाने ह्या शिवनाथ बरोबर लग्न केलं ही गोष्ट पद्माला सहन होत नसते. आता इथे शिवनाथ सर्वांसमोर हात जोडून उभा असतो, पण पद्मा मात्र तिचा आवाज चढवते आणि म्हणत असते, तुझी हिम्मत कशी झाली ए भिकारड्या, तुझी अवकात विसरलायस का तू? अरे तू अनाथ आहेस आणि तरीसुद्धा माझ्या बहिणीबरोबर लग्न करण्याची तू स्वप्न कशी काय पाहिलीस? बोल, सांग तुझी हिम्मत कशी झाली? असं म्हणता क्षणी आता मात्र पद्मा ही शिवनाथवर आवाज चढवत असते. तेव्हा उमामध्ये येते आणि तिला थांबवत असते. मग आता इथे ती म्हणत असते, माझ्या बहिणीच्या कानामध्ये तू असं काय भरवलंयस? काय तिला गोष्टी सांगितल्या ज्यामुळे ती आमच्या लोकांच्या विरोधात जाऊन तुझ्यासारख्या भिकारड्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली आहे? आणि त्यानंतर आता पद्मा उमाच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकवण्याचा, काढून टाकण्याचा प्रयत्न करत असते. पण उमा मात्र तिला अडवते आणि म्हणत असते, थांब पद्मा, हे असं काहीही करू नकोस, कारण माझं आता इथे शिवनाथवर आधीपासूनच प्रेम होतं आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. मग आता पद्मा म्हणत असते, हे सगळं काय बोलायलीस तू? अगं अशी कशी बोलू शकतेस तू? आपण दोघींनी एकत्र स्वप्न पाहिली आहेत. मग आता उमा म्हणत असते, त्याची ह्यात काय बी चूक नाही आहे, कारण मला तो लहानपणापासूनच आवडतो आणि मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं होतं. हे बघ, तू जरा थोडं समजून घे ना. तेव्हा ती म्हणत असते, काय आणि कसलं समजून घ्यायचं आहे? हे बघ, मला तू नको सांगूस, मी काय म्हणते ते तू एकदा ऐकून घे. हे बघ, ह्या पोराची लायकी नाही आहे तुझ्यासोबत उभं राहायची आणि तुझ्यासोबत लग्न करायची. तुला गोष्टी समजतायत का? आणि त्याचबरोबर तुला तर मी सोडत नसते. अरे भिकारड्या, ज्या ताटातलं मीठ खाल्लंस त्याच ताटामध्ये तू इथे खेत केलायस, असा कसा वागू शकतोयस तू? तुझी हिंमत कशी झाली अशा पद्धतीने वागण्याची? हे एक नाही तर अनेक गोष्टी आता इथे ती त्याला बोलत असते. आणि त्यानंतर मात्र इथे आता शिवनाथ म्हणत असतो, मला माफ करा, मी कोणालाही फसवलं नाहीये, मी फक्त लग्न केलं आहे. मग आता इथे पद्मा डोक्याला हात लावून घेते आणि म्हणत असते, अरे तू फक्त लग्न नाही केलंयस, अरे तू इथे खाल्लेल्या अन्नाला जागला नाहीयेस, तू इथे छेद केलायस, का असं केलायस, का असं वागलायस? आणि त्याचबरोबर मी तुला कधीच माफ करणार नाही, असं सुद्धा आता इकडे पद्मा बोलत असते. त्यानंतर शिवनाथ मात्र हात जोडत असतो, पण पद्मा म्हणत असते, हात जोडून काही होणार नाही. तुला माझ्या आबांचा इथे सोन्या चांदीचा त्याचबरोबर प्रॉपर्टी त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा होता, म्हणून तू माझ्या
तुझ्या ताईला गोडगोड बोलून फसवलं आहेस, त्यामुळे तू तिच्याबरोबर अशा पद्धतीने लग्न केलं आहेस. पण तुला आमच्या प्रॉपर्टीमधला 1 रुपया मिळणार नाही किंवा काहीही मिळणार नाही, ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव. मग आता शिवनाथ हात जोडून आबांना म्हणत असतो, माफ करा आबा आणि माई, मला कोणत्याही प्रॉपर्टीवर काहीही नको आहे. मला तुमचा 1 रुपया नकोय. मला फक्त उमा आणि तिचं प्रेम हवंय. तेवढ्यातच भास्कर मात्र आता इकडे बंदूक रोखत असतो आणि बंदूक रोखून शिवनाथला संपवण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, तुला मी आता सोडत नसतो. मग आता लगेचच इकडे उमा त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि उमा त्याच्या समोर येऊन उभी राहिल्यानंतर म्हणत असते, नाही नाही. मग आता इथे पद्मा म्हणत असते, अगं काय करतेस तू तायडे, अगं तू अशी कशी झालीस, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू अशी कशी करू शकतेस. ह्या भिकारड्यासाठी तू स्वतःच्या जीवावर उदार झालीस आणि ह्या भिकारड्यासाठी तू स्वतःला इथे संपवण्याचा आणि त्याच्यासाठी जीव देण्याचा कसा काय प्रयत्न करू शकतेस. अगं ह्या भिकारड्याला तुला वाचवण्याची काहीही गरज नाही, असं इथे आता पद्मा उमाला म्हणत असते. पण उमा मात्र कोणाचं काहीही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, VDS का तू, हे बघ, माझ्या मंगळसूत्रावर हात टाकण्याचा तू प्रयत्न करू नकोस, कारण तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का. तेव्हा ती म्हणत असते, तू VDS का, काढून टाके. तेव्हा मात्र उमा पद्माचा हात पकडते आणि म्हणत असते, नाही, माझ्यासाठी हे आता सौभाग्याचं लेणं आहे. आता माझ्यासाठी हे सगळं काही माझं आहे. त्यामुळे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा हे सगळं फक्त माझ्यासाठी आणि माझंच आहे. त्यामुळे तू असं अजिबातच काहीही बोलू नकोस किंवा करू नकोस, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग आता ती म्हणत असते, तू VDS का, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि करण्याचा एकदा तरी विचार करायला हवा होतास ना, आणि तू इथे ह्याच्या प्रेमासाठी एवढी आंधळी झाली आहेस का. हे बघ, असं काहीही करू नकोस. पण आता इथे उमा म्हणत असते, नाही, तुला नाही कळणार, कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याचबरोबर आता पद्मा ही आबांकडे जाते आणि म्हणत असते, मी काय सांगते ती गोष्ट एकदा नीट ऐका ना. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा मला फक्त आणि फक्त इथे लग्न महत्त्वाचं आहे, माझा संसार महत्त्वाचा आहे, असं उमा आता बोलू लागलेली असते. पण तेवढ्यातच आता इथे आबा म्हणत असतात, थांब, आता काही गरज नाही आहे. कारण पद्मा म्हणत असते, आबा तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा हिला घरी चलायला, आणि आत्ताच्या आत्ता हे आपण सगळं इथे मिटून टाकूया, कोणालाही काहीही कळणार नाही. ह्याला एखाद्या गावाला नेऊन पाठवूया, कोणी आपल्याला काहीही विचारणार नाही आहे. आबा सांगा ना तुम्ही. पण आबा मात्र खूप भयानक निर्णय घेतात. आबा म्हणत असतात, नाही, आता ती आपल्यासोबत घरी येणार नाही आहे. पण मग सगळेजण जात असताना आपण पाहतो इथे आता पद्मा पुन्हा उमाकडे येते आणि म्हणत असते, आजपासून तू आमच्यासाठी मेलीस, आजपासून आपल्यामध्ये कोणतंही नातं नसणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू 7 जन्मासाठी जरी ह्याला नवरा म्हटलं असलंस ना तरीसुद्धा तू इथे फसवलंयस, तू अशा पद्धतीने वागलीस ना, त्यामुळे आम्ही कोणीही तुला माफ करणार नाही आहोत, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर ती सर्व लोक तिथून निघून जात असतात. आता ते सगळेजण निघून गेल्यानंतर उमाला आणि शिवनाथला इथे आईवडिलांचा आशीर्वाद तर मिळालेलाच नाही, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे ह्या दोघांनाही इथे आता फक्त आणि फक्त मनस्तापच होताना सुद्धा आपल्याला पाहायला दिसणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे हे दोघेही जण गाव सोडून जाण्याचा विचार करत असतात. त्यांना ह्या गावामध्ये राहायचं नसतं आणि त्यामुळे हे विचार करत असतात की आता गावामध्ये आपण राहायला नको म्हणून. त्याचबरोबर आता गावकरी म्हणत असतात, काय वेळ आली आहे. खरं पाहायला गेलं तर ना इथे ह्या पोराने ज्या ताटात खाल्लं त्याच इथे घरचं मीठ खाल्लं त्यांनाच इकडे ह्याने बेमानी केली, काय बोलायचं. आणि आता हा पळकुट्यासारखा निघून चालला आहे आणि कसा संसार करणार आहे, काय करणार आहे, कसं एवढ्या मोठ्या पोरीला इथे हा पोसणार आहे.
आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा भिकारडा आहे, त्याचबरोबर हा अनाथ आहे, ह्याला उचलून आणलेलं होतं आणि आता ह्याच्याकडे एक रुपयाही नाही आहे. बाबा बाबा असं इकडे लोक बोलत असतात. एक नाही तर अनेक शब्द इथे आता लोक बोलतात आणि त्यानंतर त्याला हिणवण्याचं कामसुद्धा तेवढंच त्याच पद्धतीने आणि त्याच जोमाने इथे आता ह्यांचं सुरू असतं. आता हे सगळं काही इथे सुरू असताना आपण पाहतो इथे आता दुसऱ्या बाजूला मात्र गाडी आलेली असते आता ह्यांना हे गाव सोडून जाण्यासाठी. पण शिवनाथ मात्र ऐन वेळेला त्याचा निर्णय बदलतो. तो म्हणत असतो, नाही उमा, मी हे गाव सोडून जाण्याचा निर्णय अजिबातच नाही घेणार आहे. आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या गावामध्येच मी राहणार आहे. मी खंडोबाचं लेकरू आहे आणि मी खंडोबाचं लेकरू असल्या कारणाने तुला ह्या गावामध्ये आनंदात सुखात ठेवण्याची जिम्मेदारी माझी आहे. काही जरी झालं तरी सुद्धा हे गाव सोडून मी कुठेही जाणार नाही असं इकडे आता तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर माझ्या ह्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा मी इथेच राहणार आणि त्याचबरोबर इथेच राहून सगळ्या काही गोष्टी मी इथे त्याच पद्धतीने करणार असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो उमा म्हणत असते, पण पण तो म्हणत असतो, नाही पण बिन काही नाही, आता मी सुद्धा ह्या गावामध्येच राहणार आणि एवढे पैसे कमवणार, एवढं कष्ट करणार, ह्या गावकऱ्यांना मी दाखवून देणार की मी माझ्या बायकोला इथे व्यवस्थित सांभाळू शकतो, मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे ह्या सगळ्या लोकांना दाखवून नक्कीच देणार असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर त्याने उमाचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि त्यानंतर उमाला मात्र इथे त्याने वचन दिलेलं असतं की मी कायम तुझ्याबरोबर तुझ्या सोबत राहील म्हणून. तर आता इकडे मात्र सगळ्या गावकऱ्यांना धक्का बसलेला असतो की हा शिवनाथ अनाथ आहे. मग आता इकडे तो म्हणत असतो, इथून पुढे अनाथांना इथे घर नाही, आधार नाही किंवा तो ह्या गावात राहू शकणार नाही असं पुन्हा व्हायला नकोय. त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा मी ह्याच गावात राहणार, ह्याच गावात राहून इथे मी खूप कष्ट करणार, खूप मेहनत करणार. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलू लागलेला असतो. सोबतच आपण पाहतो प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे काही वर्षाचा गॅप झालेला असतो आणि त्यानंतर शिवनाथ हा जोमाने कामाला लागलेला असतो. त्याने त्याची स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण इकडे मात्र दोन बहिणीमध्ये कायमचं अंतर आलेलं असतं. इथे आता उमाला उलट्या होऊ लागलेल्या असतात, तिला दिवस जाऊ लागलेले असतात. तर दुसरीकडे आता पद्मासाठी स्थळं बघण्याचं आबांनी निश्चित केलेलं असतं. खूप चांगले चांगले स्थळ येत असतात. आता त्यातलंच एक स्थळ आलेलं असतं. मग आता तो मुलगा म्हणत असतो, खरं तर आम्हाला ना एक बॉन्ड पेपरवर इथे तुमच्याकडून काही लिहून हवं आहे आणि मुलींच्या सह्या हव्या आहेत. मग आता काय लिहून हवं आहे असं म्हटल्याबरोबर आता तो मुलगा म्हणत असतो, खरं तर आबा तुमची एवढी मोठी ऊसाची शेती आहे आणि तुमची एवढी मोठी ऊसाची शेती असल्या कारणाने आता तुमची एक थोरली पोरगी तर पळून गेली आहे. मग आता ह्या पोरीनं सुद्धा त्या ऊसामध्ये किती आणि कशा पद्धतीने संसार केले आहेत, किती आणि कशा पद्धतीने संसार थाटले आहेत हे कोणाला माहिती. म्हणूनच आम्हाला असं लिहून घ्यायचं आहे की तुमची ही पोरगी अगदी कोरी करकरीत आहे आणि जर तसं असेल तरच आम्ही तुमच्या ह्या पोरीबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहोत असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र पद्मा म्हणत असते, हो का, आता आमची एवढी साखर आहे, त्याचबरोबर एवढं काही ऊसाचं शेत आहे, मग आता इकडे उठून उभा राहा, चल उठून उभा राहा, ताबडतोब उठून उभा राहा म्हणून ती त्याला सांगत असते. मग तो म्हणत असतो, हे असलं काहीही मी करू शकत नाही. पण पद्मा मात्र स्वतः उठून उभी राहते आणि त्याला एका आवाजामध्येच उठून उभं राहायला सांगत असते आणि म्हणत असते, आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कळलं का, तुझी हिंमत कशी झाली पोरीला असले काही सवाल आणि असले काही प्रश्न विचारायची, तू आहेस कोण, तू समजतोस कोण स्वतःला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता इकडे ती त्याची कॉलर पकडते आणि म्हणत असते, तुला एक सांगू का,
आत्ताच्या आत्ता इथे तू आणि हे तुझे 2 आईबाप हाताला धरायचे आणि इथून चालतं व्हायचं, नाहीतर त्याच ऊसाच्या शेतीमध्ये बांधून टाकील आणि ऊसाच्या शेतीमध्ये कसे संसार करतायत ना हे तुला दाखवून देईल. आबा मात्र पद्माला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात, पण पद्मा मात्र काहीच ऐकून घेत नसते आणि म्हणत असते, नाही आबा नाही, अजिबातच नाही, तुम्ही शांत बसायचं. कारण इथे मी कोण आहे, काय आहे, मी कोणाची लेक आहे, ही गोष्ट मात्र ह्यांना कळायला हवी आणि ऊसाच्या शेतीमध्ये कसा संसार करतात हे ह्यांना कळायला हवं. आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं, समजलं का, कळलं का? बापरे बाप, तुमच्या पोरीला तर संस्कार नावाची चीजच नाही असे ते लोक बोलत असतात. मग आता पद्मा म्हणत असते, हो का, माझे संस्कार काढताय तुम्ही? मी ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारलाय त्याच तोऱ्यामध्ये आणि त्याच संस्कारामध्ये मी तुम्हाला उत्तर दिलंय, समजलं? असं म्हणून बघायला आलेल्या त्या मुलाला लाथाडत असते, ती म्हणजे पद्मा. अशी डॅशिंग पद्मा दाखवली आहे. तर आता जेव्हा ही लोक बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर पडतात तेव्हा शिवनाथ तिथेच असतो. शिवनाथ आता इकडे म्हणत असतो, तुम्हाला मुलगी पसंत पडली ना, आमच्या ताईसाहेब खूप छान आहेत बरं का, आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. मग आता तो मुलगा म्हणत असतो, काय चांगल्या आहेत, एक नंबरची विना संस्काराची मुलगी आहे. अहो तुमच्या लक्षात येत नाहीये, थोरली मुलगी पळून गेली आणि ह्या पोरीनं असं केलंय. अहो काय बोलायचं, संस्कार नावाची चीज नाहीये त्या पोरीला. मग आता इकडे शिवनाथ हात जोडून त्यांची माफी मागत असतो, ते म्हणजेच की इथे पद्माच्या वतीने. आता आबा बाहेर गॅलरीमध्ये उभे राहून हे सगळं काही पाहतात. आता शिवनाथला राग येतो. शिवनाथ मात्र त्याची कॉलर पकडतं आणि म्हणत असतो, हिंमत कशी झाली तुझं हे सगळं काही बोलण्याची, कळलं का? आबांबद्दल आणि त्यांच्या मुलींच्या संस्काराबद्दल जर तू वाकडा शब्द बोललास ना तर जित्ता काढील, समजलं का? आणि त्याचबरोबर इथे ताईसाहेबांकडे आणि आबांकडे नजर वर करून सुद्धा बोलायची नाही, कळलं का? आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. असं म्हणतच शिवनाथ त्यांना धक्के मारत हाकलून देत असतो. आता हे सगळं आबांनी स्वतःच्या नजरेसमोर पाहिलेलं असतं की शिवनाथला त्यांची किती काळजी आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे तो अजूनही त्यांच्या घराचा किती विचार करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय आता इकडे बहुतेक ना आबांना इथे स्वर्गवास झालेला आहे आणि त्यामुळे उमा आणि शिवनाथ आलेले असतात. उमाला इथे आबांना भेटायचं असतं, पण भास्कर त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही. तो म्हणत असतो, तुझ्यासाठी आबा कधीच मेलेत, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, असं म्हणून तो तिला धक्का देतो. पण शिवनाथ मात्र तिथे असलेल्या सगळ्या लोकांसोबत झटापटी करतो, मारहाण करत असतो आणि त्यानंतर आबांना भेटायला जातो. पण तिथे पद्मा असते. पद्मा म्हणत असते, भिकारड्या, तुझी हिंमत कशी झाली इथे ह्या घरामध्ये पाय ठेवण्याची, आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं. अगं तू 7 जन्म ह्याच्यासोबत संसार करण्याचं वचन घेतलंस ना, पण मी आज तुला एक वचन देतं, 7 जन्मासाठी मी तुझ्यासोबतचं नातं तोडलं आहे, असं पद्मा बोलत असते. तर पाहत रहा सुना येती घरा. भेटूयात पुन्हा एका अशाच उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.